जय जय गुरुदेव दत्त. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोपी आस्थामध्ये. आपण सगळे मदर डे म्हणजे आई दिन पाश्चात्य संस्कृतीत साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून एक मातृदिन आहे आणि तो म्हणजे पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्या म्हणजे काय? भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखासाठी उपवास धरते. या व्रताला पिठोरी असं नाव का पडलं? कारण या दिवशी पिठाची मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. यामागे काय कथा आहे? एकेकाळी एक राणी होती. ती मुलाबाळांच्या प्रेमात इतकी रमली होती की देव, धर्म, व्रत, पूजा तिला महत्वाचं वाटेनासं झालं. देवतांची उपासना न केल्यामुळे तिच्या मुलांवर संकट आलं आणि तिची 7 मुलं मृत्युमुखी पडली. राणी दुःखी होऊन ऋषींना भेटली. ऋषींनी तिला सांगितलं, तू देवतांची पूजा सोडलीस म्हणून हे संकट आलं. आता भाद्रपद अमावस्येला सप्तमातृकांचं पूजन कर, म्हणजेच पिठाची मूर्ती तयार कर, त्यांना नैवेद्य दाखव आणि उपवास करून प्रार्थना कर. राणीने मनापासून व्रत केलं. तिचं नशीब पालटलं आणि तिच्या मुलांना पुन्हा जीवन मिळालं. त्या दिवसापासून पिठोरी अमावस्या व्रत सुरू झालं. हे व्रत आईने आपल्या मुलांसाठी संकट निवारणासाठी करावं असं मानलं जातं. या दिवशी सप्तमातृका ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या देवींचं पूजन केलं जातं. या मातांना विश्वाच्या पालनकर्त्या, रक्षणकर्त्या आणि आईच्या स्वरूपात मानलं जातं. म्हणजेच या दिवशी आईचं स्वरूप असलेल्या देवीचं पूजन केलं जातं. त्यांचं प्रतिरूप म्हणजे आपल्या घरातली आई. याला मातृदिन का म्हणतात? आज आपण पाहतो की पाश्चात्य संस्कृतीत मदर्स डे 1 दिवसासाठी साजरा होतो, पण आपल्या संस्कृतीत पिठोरी अमावस्या हा दिवस आईच्या त्यागाचा, प्रेम आणि तिच्या मुलांसाठी केलेल्या प्रार्थनांचा दिवस म्हणून मानला जातो. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते, प्रार्थना करते, संकटांपासून रक्षणासाठी देवींची आराधना करते. म्हणूनच हा दिवस म्हणजे खरा भारतीय मातृदिन. मित्रांनो, पिठोरी अमावस्येची ही परंपरा आपल्याला आईचं खरं महत्त्व सांगते. फक्त 1 दिवस नाही तर प्रत्येक दिवस आईसाठी असतो. पण या दिवसाला तिच्या प्रेमाचं, त्यागाचं आणि तिच्या मुलांसाठी केलेल्या प्रार्थनांचं विशेष स्मरण केलं जातं. अशी सोपी पण अर्थपूर्ण माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सोपी आस्थाला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. जय जय गुरुदेव दत्त.